निरवैर व्हावे सर्वभूतांसवे साधन बरवे हिची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोशी न येणे विन सोयरे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोशी न येणे विन तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोशी न येणे विन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताजिया दुसरी चरण संताजिया दुसरी चरण संताजिया मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा निवृत्ती देवा हे दंड दंड निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाणा प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागे ती दिव्य लोकासनेली सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठला 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 निरवैर व्हावे सर्वभूतांसवे साधन बरवे हिची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोशी न येणे वीन प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवत चिंतना करता निवडलेला गोड असा अभंग मराठी मनावर अभिराज्य करणारे जगविख्यात संत इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायातील विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणून उभा महाराष्ट्र ज्या साधूकडे बघतो देवमान्य संत संत मान्य संत बोलोबानंदन कनकाई कुमार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रीगुरु आणि ज्ञानोबारायांना प्रिय असणारे नाही का माऊलीचा समाधी सोहळा आला 17 तारखेला प्रिय असणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय बरं का त्या तुकोबारायांचा देवाने आपला अंगीकार करावा असं ज्याला वाटत असेल त्यानं या अभंगाचा विचार करावा विठ्ठला विठ्ठला महाराज या अभंगामधून फार गोड वर्णन करतात तरीच अंगीकार करील नारायण नारायण आपला अंगीकार करावा वाटत असेल तर व्यर्थ बडबड सोडा नाही का तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो शीन येणे विन मग अंगीकार करावा वाटत असेल तर पहिलं चरण निर्वैर व्हावे
सर्व भूतांसवे साधन बरवे हेची एक. पहिल्या चरणामध्ये सांगितलं पांडुरंगानं प्रभू रामरायानं कृष्णचंद्र परमात्म्यानं आपला अंगीकार करावा वाटत असेल तर निर्वैर व्हा, अंतकरण निर्वैर बनवा, सर्वांविषयी प्रेमळ भावना ठेवा. हे एकमेव साधन जरी केलं तर देव आपला अंगीकार करेल. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं जसं सोयऱ्या धायऱ्यांना किंमत देतो ना तशी सगळ्यांना द्या. म्हणजे जावाई येणार असेल तर गुलाबजाम, हो मस्त मस्त बेत, आणि जर साधा वारकरी येणार असेल तर ते पिठलं भाकर कसं जमेल. म्हणून सांगितलं सोयरे पिशून समानची घडे. दुसरा पर्याय सांगितला देवाने आपला अंगीकार करावा वाटत असेल ना, आपला घरामध्ये येणारा कोणताही अतिथी असो त्याच्यामध्ये दुजा भाव न करता त्याच्याशी व्यवहार करा, देव आपला अंगीकार करेल. आणि परत पुढे सांगितलं त्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये आपलं चित्त परोपकारामध्ये त्याला मार्गी लावा. चित्त पर ओढे उपकारी. आणि तसं जर झालं तर तरीच अंगीकार करील नारायण. आणि शेवटी महाराज काय म्हटले माहितीये, अरे या जन्माला आल्याचं सार्थक होईल. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, पण कधी तरीच सकळ केले होय. हे जे वर सांगितलं हे जर केलं बघा, तो एक वेगळा अभंग आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तो 3 चरणाचा अभंग आहे बरं का, तो लक्षात घ्या. हा वेगळा तो वेगळा लक्षात घ्या. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ तरीच सकळ केले होय. हे जे वरलं तुम्ही याचा स्वीकार केला, याचं आचरण केलं का बस जन्माचं सार्थक झालं, चित्त निर्मळ झालं, आपल्याला देवाची प्राप्ती होणार. तरीच सकळ केले होय परत ध्रुवपदामध्ये या. तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोशी न येणे बिना विठो ठरा विठ्ठल. ऐका, आईचं आज वर्ष श्राद्ध, त्यानिमित्तानं या ठिकाणी सुंदर असं कीर्तनाचं आयोजन आमचे हरिभक्तपरायण वैभव महाराज गाडवी पाटील यांनी हे सर्व कीर्तनाचं आयोजन केलं. आणि त्यानिमित्तानं तुम्हा सर्व श्रीक्षेत्र सांजेगावकरांचं आम्हाला दर्शन झालं. आज या कीर्तनाकरता उपस्थित गायनाकरता जे आमचे वंदनीय गुरुस्थानी असणारे आमचे हरिभक्तपरायण प्रभाकरजी महाराज मुसळे यांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांचा आवाज नाही का आकाशाच्या उंचीचा आहे, हो अशा हरिभक्तपरायण आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, लक्षात घ्या. आणि आता लव्हितकर बाबांनी तुकाराम महाराजांच्या संपूर्ण अभंगांवर संपूर्ण चरित्रावर अभ्यास केला आणि म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ज्यांच्याजवळ आले नाही का, आमचे हरिभक्तपरायण तुकाराम महाराज शिंदे अशी अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आणि या कीर्तनाकरता उपस्थित आहे. पखावाजावर जे साथ करताय नाही का, या परिवारातलेच एक सदस्य नातेवाईक आमचे हरिभक्तपरायण वैभव महाराज या ठिकाणी सुंदर असा पखावाजावर साथ करताय, त्यांनाही वंदन. गुरुकुलातले विद्यार्थी हजर आहे, आजी माझी विद्यार्थीपणा या ठिकाणी काही खाली बसलेले आहे नाही का, त्यांनाही आशीर्वाद. आमचे गुरुकुल पर्व आणि यूट्यूब चॅनल मालक हे दोन्ही चॅनल या ठिकाणी आमच्या वैभव महाराजांच्या आग्रहास्तव या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्ही सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी, आता 11:05 झाले. तुम्ही मला सांगा किती वाजता थांबायचं, म्हणजे त्या स्पीडनं आपण गाडी पळू का हो? किती वाजता थांबायचं? दुपारी 3 वाजता? तुम्ही काहीच बोलते ना. नाही तुम्हाला चालेल पण आम्हाला चालणार नाही ना. आम्हाला की मला असं वाटतं 11:15 आपण त्या दरम्यान तिथपर्यंत बोलू. विठ्ठल विठ्ठल मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावली नाही का. कुठले तुम्ही? वा सांजेगावचे नाही का, आणि त्यांना या ठिकाणी वंदन करतो. त्यांनी सुंदर साऊंड लावला. असो, गोड असा अभंग आजच्या चिंतनाकरता निवडला. आपण काय करतो, माणूस गेल्यानंतर त्याच्यापुढे 2-3 शब्द आपण नेहमी प्रकारे वाचत असतो. काय?
एकतर वैकुंठ वाशी, कैलास वाशी, स्वर्ग वाशी, नरकवाशी. अजून एका फोटोवर नाव पाहिलं का वैभव महाराज तुम्ही? नाही. इच्छा सगळ्यांना स्वर्गाला जाण्याची, वैकुंठाला जाण्याची, कैलासाला जाण्याची. जो माणूस स्वर्गाला गेला की वैकुंठाला गेला की कैलासाला गेला हे माहीतही नसेल, लक्षात घ्या. पण तरी सुद्धा आपण ते टाकतो, लक्षात घ्या. म्हणजे इच्छा आपला पेताड जरी माणूस असेल त्याच्या पुढं तरी आपल्याला नाविलाजानं का होईना वैकुंठवाशी टाकावंच लागतं, लक्षात घ्या, टाकावंच लागतं. पण या अभंगामध्ये खरंच जर तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल तर त्याची पर्याय तुकोबारायांनी सांगितले, अतिशय सोपे सांगितले. याच पद्धतीचा एक अभंग आहे गाथ्यामध्ये, तो अभंग पहा. तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल ना, सगळे वारकरी ऐका बरं का, फार गोड अभंग आहे, लय भारी अभंग आहे. देव प्राप्त करायचा असेल, तुझा वावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. पहिलं चरंपा त्या अभंगाचं किती गोड आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चला तिथं सांगितलं शुद्ध करून या चित्त, इथं शेवटच्या चरणामध्ये काय सांगितलं? तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. अंतकरणापासून भावे गावे गीत, बरं का, अंतकरणापासून कथा कीर्तन करीत असताना अंतकरणापासून ते गीत म्हणा, गा, ऐका, देवाची प्राप्ती आहे म्हटले. तिसरं चरण असं सांगितलं, अनिकाचे कानी गुणदोष म्हणा नानी. लोकाची निंदा पण करू नका आणि स्तुती पण करू नका, नाही का. स्तुती अथवा निंदा करावी, कीर्ती मानवाची वर्णू नाही. देवाची प्राप्ती सोपे सोपे साधन सांगितले. भागवतामध्ये बघा, लवितकर बाबांनी, तुकाराम महाराज आपण पाहिलं, भागवताच्या श्लोकाला प्रभाकर महाराज जो अभंग मॅच होतो ना, तो अभंग बाबांनी टाकला. खाली श्लोक आहे, मग त्या श्लोकावर कोणता अभंग तुकोबाराच्या गाथ्यातला चालेल. म्हणजे पंचम वेद जे आपण गाथ्याला म्हणतो त्याचं हेच कारण आहे. सगळ्या ग्रंथांचं सार तुकोबारांनी गाथ्यामध्ये टाकलं. तर बाबांनी असे अभंग त्याच्यामध्ये लिहिलेले की या श्लोकाबद्दल भागवतकारांना किंवा शुकाचार्यांना काय सांगायचे त्याचा विचार तुकोबाराच्या अभंगामध्ये टाकला. भागवतामध्ये एक विचार असा आला, ज्या वेळेस ज्या मुलाला जन्माला घालण्याकरता अट्टहास केला आत्मदेवानं, आत्महत्या करण्याकरता निघून गेला की मला मुलगा नाहीये, तिथं गेल्यानंतर साधूचं दर्शन झालं. का मरतोय बाबा तू? म्हटले मला संसारामध्ये अपत्य नाहीये, म्हटले त्याचा त्रास तुम्हाला माहिती नाही. मग त्या साधूंना फळ वगैरे दिली, सर्व ती कथा तुम्ही घरी पाहून घ्या. पण जो झालेला मुलगा वाईट मार्गाला गेला, लक्षात घ्या, पहिले 10 मुलं होते लोकांना, 13 मुलं होती, लक्षात घ्या तुकाराम महाराज. आता हमदो हमारा एकच झाला इंदूरमध्ये, 2 पण राहिला नाही. आणि तिकडे हमदो हमारे 50 म्हणजे कसे काय, 5 बायकां 5ला 10 पोरं, लक्षात घ्या. ऐका, किती पण होऊ द्या, आपल्याकडं जे मुलं जन्माला आले त्याही मुलाला जर संस्कार मिळाले नाही, समजा कल्पना करा, महिला मंडळ पुरुष वर्ग, आपलं अपत्य जर दारू पित असेल वयाच्या 16व्या वर्षी, काय करायचं आहे आपला पैसा? खरं सांगा तुम्हाला. आपलं पोरग 23व्या वर्षी जर सिगरेट पित असेल, तंबाखू खात असेल, नाही का, नाही ते व्यसन करत असतील, कसल्याच प्रकारचा संस्कार त्याच्या जीवनावर नाही आहे, संत माहिती नाही त्याला, देव माहिती नाही, वारी माहीत नाही, उपयोग काय त्या गोष्टीचा? काही उपयोग नाही. परिणाम पश्चाताप करावा लागतो बरं का. तुम्ही मोठमोठ्याची उदाहरणं पहा. तुम्ही मुलगं जर वाया गेलं तर लय मोठा पश्चाताप करावा लागतो त्याच्याशिवाय. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, आम्ही आईबापांना सांगत असतो, संस्थेमध्ये शिबिरामध्ये लोक एवढे बधीर झाले महाराज, शिबिरात पोरगा आला तरी 14व्या दिवशी म्हणतात लागला का पखवाज वाजवायला. अशी भयानक अपेक्षा निर्माण झाली. आमची एकच अपेक्षा आहे, आम्ही हे गुरुकुलं वगैरे चालू का केले माहिती का? आपले मुलं संस्कारमय झाले पाहिजे. अहो, आमचे 25 पोरं आर्मीत गेलेले प्रभाकर बाबा, पण पोरं माळकरी, पोरं निर्व्यसनीय. हा विचार लय गरजेचा आहे. आणि जो तुम्हाला माहिती आहे का, वृंदावनला गेलेले पोरं, पालकांची इच्छा नाही का त्यांनी भागवतकारांना लगेच कथाकार व्हावं. आपले पोरं संस्कारमय झाली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. ऐका, मी त्याच्यावर बोलेल. तर त्या आत्मदेवाचा ज्या वेळेस धुंदुकारी नावाचा मुलगा
दारू पितोय, पत्ते खेळतोय, वेश्यांचा संग केला, चोऱ्या करायला लागला, तर पुन्हा हा आत्मदेव ज्यांनी भागवत कथा कीर्तन ऐकणारी मंडळी तुम्ही काय करावं लागलं? ज्या मुलगा होत नाही म्हणून आत्महत्या करायला गेला, झालेला मुलगा नालायक निघाला नाही का, माझी अपकीर्ती झाली बरं का, म्हणून परत आत्महत्या करायचा विचार आला. कळतंय तुम्हाला? संसारामध्ये मुलगा होत नाही म्हणून लोक मला टोमणे मारताय म्हणून आत्महत्या करायला निघाला. झालेला मुलगा वाईट निघाला, मी ब्राह्मण आहे, मी काशी क्षेत्रामध्ये अभ्यास केला आणि झालेला मुलगा असा निघाला म्हणून कित्येक बापांना आत्महत्या करण्याची वेळ येते. अरे अरे काय झालं म्हटले, हे आत्महत्या करायला निघालेला जो बाप आहे त्या बापाला, आता ती पूर्वकथा तुम्ही पहा, गायीच्या उदरातून जन्माला आलेला पोरगा म्हणजे ज्याचं नाव गोकर्ण, त्याचा सांभाळ केला होता. त्या गोकर्णाने सांगितलं, असारम खलु संसारो दुःख रूपी विमोहक. बाबा, ओ बाबा, या संसारानं आत्तापर्यंत लोकांना दुःखच दिलं, कालही दिलं, आजही दिलं. इथं रामचंद्रजी आले तरी त्यांना वनात जावं लागलं, इथं कृष्ण परमात्मा आले तरी त्यांना जेलमध्ये जन्म घ्यावा लागला की नाही? इथं ज्ञानोबाराय आले तरी ज्ञानोबारांना त्रास सोसावा लागला. तर आपण किस खेत की मुली आहे. 700 वर्षापूर्वी कबीर महाराजांनी सांगितलं, संसारात येणाऱ्या प्रत्येक जीव दुःखी आहे. आकाश महाराज, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा ही दुखिया, राजा दुखिया प्रजा ही दुखिया, दुखिया घर में रागे, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, नहीं रे. वा, टाळी वाजवा एकदा, क्या बात आहे. नाही का? कोण सगळे दुःखी आहे? सगळी दुःखी लोकांची यादी, भजनी मालिका घरी घ्या, हा अभंग उघडा, सगळे दुःखी लोक सांगितलेले. शेवटी सांगितलं, कहत कबीरा वो नाही दुखिया जिसने मन को जीता रे. हा, ज्यानं मनावर विजय प्राप्त केला, मग तो पोत्यावर जरी बसला, त्याच्या दोन्ही किडन्या जरी गेल्या तरी सुद्धा जगाला उपदेश करतात प्रेमानंद बाबा. का? मनावर विजय प्राप्त केला, किडन्या गेल्या ना, जोपर्यंतचं आयुष्य असेल तोपर्यंत मी भगवत कालामध्ये ते प्रदान करणारे. किती लोक गेले प्रेमानंद बाबांकडे, आमच्या किडन्या घ्या, आमच्या किडन्या घ्या. नट गेले, नटी गेले, क्रिकेटर गेले. बाबा म्हणतात, कुणाचीच मला किडनी नकोय. जोपर्यंत राधाराणीला मला जिवंत ठेवायचंय तोपर्यंत मी राहणार. मनावर विजय प्राप्त केला की रोजचं डायलिसिस जरी केलं तरी त्याचा त्रास नाहीये. आणि मनावर जर विजय जर निर्माण केला नाही, डॉक्टर काही इंजेक्शन जरी घ्यायला गेला तरी मोठ्याने ओरडणारे, नको हे इंजेक्शन. लक्षात घ्या, दुःखी आहे बाबा. काय या आसार संसाराचा विचार करता? काय मुलगा वाईट निघाला म्हणून तुम्ही विचार करू? लोक तुम्हाला नावं ठेवताय, इतराची निंदाही बाबा करू नका. ऐका, बाबा इतराची स्तुती देखील करू नका. वनात जा आणि भगवत भजन करा. हा उपदेश गोकर्णाचा बापाला आहे. म्हणून अनिकाचे कानी गुणदोष मनानानी या देशातला पुरावा आहे नाही का. भागवतामधला गोकर्णाचा हा उपदेश एका बापानं ऐकला आणि देवाची प्राप्ती झाली. ऐकलं पाहिजे. कधी कधी मुलांचं पण बापाने ऐकलं पाहिजे. अरे भगवान कृष्णचंद्र परमात्मा होते तर महाराज कन्हैयालाल ज्यावेळेस गायी चारायला जायला लागले वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून, तर गोकुळातले लोक इंद्राची पूजा करायचे. कन्हैयालालने सांगितलं, अरे जो गोवर्धन आपल्याला चारा देतो इंद्राची पूजा बंद करा. ऐकलं की नाही नंदबाबांनी? सगळ्या लोकांनी ऐकलं. चांगल्या गोष्टी मुलाच्या नक्कीच ऐकल्या पाहिजे. ऐकलं तर आत्मदेवानं आपल्या म्हणजे मुलासहित गोकर्णाचं ऐकलं ना, मुलासमान असलेल्या
कुणाचीच विचार न करता वनामध्ये गेले, भजन केलं आणि भागवत पहा, आत्मकल्याण म्हणजे देवाची प्राप्ती झाली. अनिकाचे कानी गुणदोष मना नानी. चौथ्या चरणामध्ये असं सांगितलं अभंगामध्ये, त्यामध्ये मस्तक ठेंगाना करी संताच्या चरणा. हे पहा, हे आपलं मस्तक आहे ना लोकांपुढे टेकू टेकू बधीर झालं, खराब झालं, पुण्य निघून गेलं. हे मस्तक दर महिन्याला निवृत्तीनाथांच्या समाधीवर टेकवलं. सदोदित मान निवृत्तीचे पाय, सदोदित मन निवृत्तीचे पाय, सदोदित मन निवृत्तीचे पाय, सदोदित मन निवृत्तीचे पाय. मना अनेक ठाई जाऊ नको, मना अनेक ठाई जाऊ नको, मना अनेक ठाई जाऊ नको. जपा तप काही न करी साधन, जप तप काही न करी साधन. हे जप तप काही न करी साधन, जप तप काही न करी साधन. हे आपलं मस्तक दर महिन्याला आपण फार जवळ आहे. अरे आपल्या जिल्ह्यात निवृत्तीनाथ दादा नाहीये, आपण त्यांच्या जिल्ह्यात आहे. काय लोक म्हणतात अहो आमच्या जिल्ह्यात निवृत्तीनाथ दादा आहे. निवृत्तीनाथ दादा आपले अगोदर आहे, आपण कुठं त्यांच्या जिल्ह्यात. आपलं भाग्य आहे की आपण त्यांच्या चरणाजवळ जन्माला आलो. आपलं भाग्य इतक्या जवळ आहे. म्हणून रोज नाही पण कमीत कमी दर महिन्याला एनर्जी बॅटरी चार्जिंग करण्याकरता वारीला गेलं पाहिजे ना. अशा आणि तिथं मस्तक टेकवलं का मग इतरत्र मस्तक टेकवण्याची गरज नाही. जगाचा इतिहास पहा, पापी जरी असेल वाल्या पण नारदाच्या चरणावर मस्तक टेकवल्यामुळे कोळीयाची कीर्ती वाढली गण केले रामायण. 5 वर्षाचा आमचा दुर्व बाळ, नारदाची भेट झाली. गुरुजी सांगा माझा उद्धार कशानं होईल. आढळपद प्राप्त झालं. किती पण उदाहरणं घ्या महाराज तुम्ही. अरे आपलं या सातपुड्याच्या जंगलामध्ये ते एक काय म्हणतात त्याला, शिकार करणारा माणूस राहत होता महाराज. ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक टेकवलं, त्याचा उद्धार झाला महाराज. किती उदाहरण आहे महाराज. अरे ज्ञानोबाराच्या चरणावर रेड्याने मस्तक टेकवल्यानंतर रेड्याची समाधी बनते. अजून काय पाहिजे का हो, लक्षात घ्या. म्हणून मस्तक आपल्या साधूच्या चरणावर टेकवलं ना देवाची प्राप्ती आहे म्हणे. तुझं वावा आय देव तरी या सुलभ. मला अभंगाकडे चाललोय बरं का आपण. आता 2च चरण राहिले. वेची ते वचन जेने राही समाधान. जो ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी तुकोबाराय आपण का म्हणतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. नाही का, हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी सांगितलं आणि 400 वर्षापूर्वी तुकोबाराय म्हटले वेची ते वचन जेने राहे समाधान. मुखी अमृताची वाणी देव देवाचे कारणी, देवा देवाचे कारणी, देवा देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी देव देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. बस एवढं जरी लोकांशी तुम्ही चांगलं जरी बोलला, सत्य बोले मुखे दुखवी अनिकाचे दुःखे, एवढं जरी केलं तरी देवाची प्राप्ती आहे. आणि याच अभंगामध्ये परत पुढे काय सांगितलं, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आपलं इथं परत काय ते सोयरे पिशून समानाची घडे आणि चित्त पर ओढे उपकार. असा तंतोतंत थोडासा हा अभंग ऐका. सांजेगावकर
देव मिळावा, भक्ती घडावी, बर का, धर्माची सेवा घडावी, याकरता देह समर्पित करणारे माणसं या मातीत जन्माला आले. संभाजी महाराजांनी धर्माकरता शरीर समर्पित केलं ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. कशाकरता? देशाकरता, देव देश धर्माकरता. आता सध्याच्या घडीला आत्ता आम्ही महाराज काय भक्ती करणारे लोक आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, ज्याला असं वाटतंय ना की मी फार समाजाची सेवा करतोय, गोरगरिबाची सेवा करतोय, आंधळ्या पांगळ्याची सेवा करतोय, ज्याला लईच या गोष्टीचा सहज अहंकार निर्माण होतो. आता आमच्याकडे 14-15 पोरं आईबाप वगैरे नसले, आम्हाला वाटतं ही सांभाळतो. पण ज्यावेळेस तुम्हाला समाजकारणाचा नाही का, समाजसेवेचा अंगात किडा असेल, तो जर जिरवायचा असेल तर एकदा तुम्ही आनंदवनला जा आणि एकदा तुम्ही हेमलकसेला जा. आपली सेवा काहीच नाही आहे. बाबा आमटेंनी जी सेवा कुष्ठरोग्यांकरता 1950 साली चालू केली ती आज अविरतपणे चालू आहे. आणि हेमलकसेला त्यांचाच मुलगा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी जी आदिवासी लोकांकरता सेवा केली ना, त्या सेवेपुढे आपली सेवा काहीच नाही आहे. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, आपण सगळे नीट ऐका. आपल्याला वाटतं एक ब्रह्मगिरीची परिक्रमा करून आलो का वर्षभर सांगत बसतो, परिक्रमा केली, परिक्रमा केली, परिक्रमा केली, परिक्रमा केली. लक्षात घ्या, परिक्रमा गांजा मारून केली का तंबाखू खाऊन केली कोणाला माहिती. ऐका, आत्ता आम्ही वैभव महाराज आम्ही वृंदावनला होतो 5 दिवस. ब्रह्मगिरीची परिक्रमा 24 किलोमीटरची, 23-24 किलोमीटरची. आणि जोग पर्वत कन्हैयालालनी पर्वत उचलला महिला मंडळ. त्या पर्वताचं नाव काय? तुम्ही नका बोलू. गोवर्धन. पाठीमागे माहिती ना गोवर्धन. कुठला गोवर्धन? गोवर्धन हे नाही, गोवर्धन. ऐका, 21 किलोमीटरची जशी आपली ब्रह्मगिरीची परिक्रमा आहे ना, तशी ती 21 किलोमीटरची परिक्रमा आहे. पण तुम्ही परिक्रमा करायला सुरुवात करा. तुम्ही सुरुवात केल्यानंतर आपल्याला असं वाटतं वा 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 मी काय परिक्रमा करू राहिलो. पण जसं तुम्ही पुढं चालाल ना, आपली परिक्रमा सगळी जिरल. मनातला अहंकार. आम्ही बरं का तुकाराम महाराज, तर आम्ही चालायला लागलो. तर पुढे गेल्यानंतर आम्हाला एक ठिकाणी एक माणूस 108 असे दगड ठेवेल त्यांनी. एकाच जागेवर दंडवत करायचं, एक दगड इकडे टाकायचा. असं एका जागेवर 108 वेळा झाल्यानंतर बरं का ज्ञानेश्वर भाऊ, 108 झाले का पूर्ण, मग पुढे परत 108. किती किलोमीटरचं हे? 21 किलोमीटरचं. आता 108 एका जागेवर म्हणजे दंडवत घालायचे. तुम्ही ते सूर्यनमस्कारच समजा, इथं 10 सूर्यनमस्कार काढले का जिरून जाती. लक्षात घ्या, 108 वेळा दंडवत घालायचे. मग पुढे परिक्रमा. त्या माणसाला विचारलं का कधीपासून करताय? म्हटले आलोय 2 महिन्यापासून चालू आहे. म्हटले आता इथपर्यंत अंतर आलो. पुढे चालत आम्ही गेलो तर एक माणूस भेटला, 1000 मण्यांची माळ, 1108 मण्याची माळ एवढी मोठाली. आणि तो माणूस मग दंडवत घालायचा, एक मणी ह्या बाजूला वाढायचा, दंडवत घालायचा, एक मणी ह्या बाजूला घालाय. म्हटलं ही आपली पायी पायी तर काहीच नाही. म्हटलं कुठं बसती, यांच्या मापात तरी बसती का इथं? माझ्याकडे व्हिडिओ आहे, सगळे आम्ही व्हिडिओ काढून आणले. पुढे आम्ही गेलो, एक साधू दिसला, 4000 असे दगड जमा करून ठेवले, अडे बारीक गोट्या. एक दंडवत घालायचा, या बाजूला दगड ठेवायचा. किती वेळा? एका जाग्यावर 4000 वेळा. आता कल्पना करा, एकाच जाग्यावर 4108 वेळा ते दगड ठेवायचे, परिक्रमा करायची, तिथं झोपायचं. आयाचीच जे खायला लोक देतील बरं का, तेच ते जाग्यावर घेता. आपले पठ्य ब्रह्मगिरीची परिक्रमा चालू, फराळाची वाटप सुटली परिक्रमा. आयाचीच जे घेतील तेच देतील महाराज. एवढी कठीण. म्हणून भक्तीचं माहेर घर म्हणजे वृंदावन आहे. लक्षात घ्या, भक्ती मातेला भागवतामध्ये तारुण्य प्राप्त का झालं याचं कारणच हे. आत्ता पण तुम्हाला एक गोष्ट पुढे एवढं शेवटचं सांगतो, पुढे जातो. पुढे आम्ही निम्मी परिक्रमा झाली का वैभव महाराज बरं का, निम्मी परिक्रमा झाली 10 किलोमीटरची. आणि पुढे एक साधू तर असे पाहिले 11,000 दगड जमा केलेले होते, छोटे छोटे. किती? 11,000. एकाच जाग्यावर 11,000 वेळा दंडवत घालायचे. तेवढे दंडवत झाले, मग पुढे परत 11,000 वेळा. अरे संपूर्ण आयुष्य गोवर्धन परिक्रमेत घालवायचंय. मला सांगा,
शेवटचं दंडवत जिथं परिक्रमा पूर्ण होते तिथं घातल्यानंतर राधा राणी कृष्ण परमात्मा दर्शन देणार नाही का? द्यावंच लागेल एवढी भक्ती. म्हणून ज्याला वाटत असेल फार मी वाऱ्या करतो, फार मी रोज कीर्तन प्रवचन ऐकतोय, फार माझं देवपूजा रोजची अर्धा तास चालू आहे, जर ही भक्तीचा किडा जिरवायचा असेल तर वृंदावनला 5-6 दिवस राहिलं पाहिजे. खरं सांगतो. कारण काय होतं माहिती का, नवल अहंकाराची गोठी, वेश विशेषण लगे अज्ञाना पाठी, आणि सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. लक्षात घ्या. हा अहंकार साध्या भोळ्या माणसाजवळ जात नाही. तुम्ही वारीला लागले का तो तुमच्या जवळ आला. तुम्ही चाल म्हणायला लागले, तुम्हाला एक कीर्तन आलं, कीर्तन केसरी एकाच कीर्तनावर लक्षात घ्या, लगेच तो आलाच, लगेच पदव्या चालूच होऊन जातात. लक्षात घ्या गंमत अशी. आणि म्हणून ते घातक आहे. ऐका, समर्पण केलेले. आत्ता सध्या खूप लोक राजस्थानमध्ये एक क्षेत्र आहे खाटू श्याम म्हणून, तिकडे जात आहे. तिकडे काहीच माहिती नाही, फक्त गाणं ऐकलं निघाले, आले जाऊन. कुठे गेले होते? खाटू श्याम. कोण आहे खाटू श्याम? काहीच माहित नाही महाराज. खाटू श्याम म्हणजे बर्बरिक, ज्यानं आपलं धर्माकरता शरीर समर्पित करून टाकलं, विचारच केला नाही. ऐका, मी पुढे जातो. समर्पित भक्ती करता, देवा करता, धर्माकरता समर्पित करणारे लोक आहे. बर्बरिक हा 5 पांडवांमधले भीमदादा बरं का. आणि भीमाचं एका दिवसाकरता लग्न हिडिंबा राक्षसिनी करता वनामध्ये झालं होतं. सगळं तुम्ही महाभारत पहा. त्या हिडिंबा राक्षसिनीपासून एक मुलगा जन्माला आला, ज्याचं नाव आहे घटोत्कच, ज्याने युद्धामध्ये फार मोठं सहकार्य केलं नाही का. कर्णाकडे जे आश्रय नाही का, जो अर्जुनावर टाकण्याकरता ज्यानं इंद्राकडनं मागितलं होतं, त्या आश्राचा निपात जर घटोत्कच तिथं आला नसता तर ते झालं नसतं. महत्त्वाची भूमिका बजावली. तर त्या घटोत्कचाचा मुलगा हा बर्बरिक आहे, संजय गावकर. त्या मुलाचं नाव काय आहे? बर्बरिक आहे. वडिलांपेक्षा 10 पटीनं ताकदवान असणारा. कारण त्यानं साधना करून बरं का 3च बाण मिळवले होते देवीकडनं, पण त्या 3च बाणांमध्ये अशी ताकद होती, कोणत्याही जरी त्या युद्धामध्ये जर तो गेला आणि त्या युद्धामध्ये त्यानं त्याचा वापर केला का त्या पार्टीचा विजय नक्की आहे बरं का. असे बाण होते, म्हणजे म्हणून 3 बाण के धारी. लक्षात घ्या, असे ते बाण होते महाराज. मग ते इकडे युद्ध वगैरे सुरू होणार तर तो पण युद्धामध्ये भाग घ्यायला निघाला. आता खेळतो येण्याची खेळावा महाराज. हे पहा, युद्ध सुरू व्हायच्या अगोदर काही गोष्टी अशा करून ठेवलेल्या आहे कन्हैयालालनी नाही का. आपले कर्णाकडले कवच, कानातले कुंडले काढून घेतले. नसते काढले तर अर्जुनाच्या पिढ्यांमधला कोणताही माणूस आला असता तरी कर्णाला मारू शकला नसता. एकाच्या काही वाडे उगवी बहुताचे कोडे. तर बर्बरिक ज्यावेळेस युद्धामध्ये भाग घेण्याकरता निघाला ना, त्यावेळेस भगवान कन्हैयालालनी कृष्णानी त्याला मध्ये जंगलामध्ये अडवलं बरं का. आणि अडवल्यानंतर म्हणजे ब्राह्मणाचं रूप घेतलं. बर्बरिक कहा जा रहे हो, कुठं चाललात म्हटले तू. म्हटले कौरव म्हणजे युद्ध आहे महाभारताचं, त्याच्यामध्ये मी पण सहभाग घेण्याकरता चाललोय. म्हटले कोणत्या ताकदीवर तू त्या युद्धामध्ये सहभाग घेतोय. म्हटले माझ्याकडे 3च बाण आहे आणि मी 3 नाही, एकाच बाणामध्ये मी युद्ध समाप्त करू शकतो, एवढी माझी ताकद आहे. पण ऐका म्हटले, दाखव म्हटले तुझी ताकद. म्हटले चला म्हटले, मी तुम्हाला ब्राह्मण बुवा, मी तुम्हाला माझी ताकद दाखवतो. ते एका वडाच्या दाट अशा वडाच्या झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हटले गुरुजी, हे वडाचे जेवढे पानं आहे ना, जेवढे वडाचे पानं आहे ना, हा भव्य दिव्य वड, एकाच बाण काढणार आणि महाराज मी त्या बाणामध्ये सगळ्या वडाच्या पानांना छिद्र पाडणार. कन्हैयालाल म्हटले ठीक आहे, दाखव पाडून तुझी ताकद दाखव. त्यानं बाण काढला, धनुष्याला लावला. ते बघा तुम्ही महाभारतामध्ये ध्यान करण्याची पद्धती. तेवढ्यामध्ये कन्हैयालालने एक पान तोडलं, स्वतःच्या पायाखाली ठेवलं. ऐका, पायाखाली ठेवलं आणि दाबलं ते पान. यानं ते ध्यान सोडलं, बाण धनुष्याला लावला. बाण सोडल्याबरोबर काही सेकंदामध्ये जेवढे वडाची पानं होते ना, सगळ्यांना छिद्र पडले काही सेकंदामध्ये. अरे बापरे बरं का. पण तो बाण परत भात्यामध्ये रिटर्न आला नाही. बर्बरिक म्हटलं हा बाण रिटर्न का नाही आला.
बाण रिटर्न नाही आला म्हणजे कुठलं तरी पान शिल्लक राहिलंय, कुठलं तरी पान शिल्लक राहिलंय. म्हणून त्या बाणाला आज्ञा केली, जिथलं पान शिल्लक राहिलं तू तिथं जाय. ऐका, मग जो पाय ठेवलेला होता ना, तो पाय भगवान कृष्ण परमात्मा पायावर तो बाण आला, पण तो बाण देवाच्या पायाला छेदू शकत नव्हता बरं का. आणि छेदू शकत नव्हता त्यावेळेस बर्बरीकनं विनंती केली, प्रभू तुमच्या पायाखाली एक पान आहे म्हटले बरं का, पाय काढा म्हटले. पायही काढायची गरज पडली नाही, पण ज्यावेळेस पाय काढला खाल्ल्या बाणाला छिद्र पडलेलं, पानाला छिद्र पडलेलं होतं बरं का. देव म्हटले हा तर घातक आहे, घातक आहे, हा युद्धामध्ये आला नाही पाहिजे. कारण त्याचं कारण असं होतं, हा मस पांडवांचाच नातू होता, भीमाचाच नातू होता, पण त्यानं एक पण असा केलेला होता, आईला वचन दिलेलं होतं, आई जी पार्टी निर्बल राहील त्या पार्टीला मी मदत करेन, जी पार्टी कमी बलवान राहील त्या पार्टीला मदत, जी निर्बल होईल बा म्हटले त्या पार्टीला मदत होईल. आणि मग तिथं भीमदादा 5 पांडव गोळा झाले. म्हटले बर्बरीक तू या युद्धामध्ये सहभाग घेऊ नको बरं का. म्हणजे आजोबा म्हटले भीमदादा, कृष्णा काही पागल झाला का, एवढी मोठी शक्ती आहे माझ्या नातवाकडे आणि तू याला भाग का घ्यायला लावू राहिला नाही. तर भीमदादाला कन्हैयालाल म्हटले, भीमा तू फक्त आत्ताचं पाहतोय, तुला पुढचं दिसत नाही. आणि मी 18व्या दिवसाचं पाहतोय, त्याच्यामुळे हा युद्धात आला नाही पाहिजे. म्हटले का नाही आला पाहिजे. म्हटले याने याच्या आईला वचन दिलंय की मी निर्बल पार्टीला मदत करणार. अरे म्हटले मग निर्बल तर आपणच आहे ना, सध्या कोण आहे निर्बल, आपणच आहे. 7 अक्षयनी सैन्य आपल्याकडे आणि त्यांच्याकडे 11 अक्षयनी सैन्य, त्यांच्याकडे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण आहे, एवढे महारथी ना आपल्याकडे जास्त कुणीच नाही. म्हटले तू आहे तर तू पण शस्त्र हातात धरणार नाही, निर्बल पार्टी आमची आहे. त्यावेळेस कन्हैयालाल म्हटले सध्या जरी तुम्ही निर्बल आहे, पण युद्ध निम्म झाल्यानंतर तुमची पार्टी जड होणार आहे. आणि मग हा तुमचा विचार न करता तुम्ही धर्माच्या बाजूला लढताय का तुम्ही त्याचे नातेवाईक आहे. हा त्याच्या आईच्या वचनाला जागणारे. कौरवांची पार्टी कमी बलवान झाली का हा तुमची पार्टी सोडणार. म्हणजे या पार्टीतून त्या पार्टीत जाणे हा आजचा विषय नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका. नाही का, जिकडे फायदा होईल तिकडे पळणारे माणसं आहे. महाराज ते मस्त मिसळपाव खातात आणि कार्यकर्ते 5-5 वर्ष एकमेका मारक्या बायला आणि पाहत्या, यांनी मला मदत केली नाही, तू येडा आहे का. त्याने तिकडं मस्त जेवणही केलं एकत्र बसून, तुम्ही लक्षात घ्या. आणि मग हा ऐका, मग बर्बरीकचा विषय हा डोक्यात आला. म्हटले बर्बरीक मी माझा अवतार धर्म स्थापना करताय, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, केला नारायणी अवतार नाही का. आणि तू माझ्या धर्म कार्याकरता अडचण निर्माण होतोय. तू जर या युद्धामध्ये भाग घेतला बर्बरीक तर या युद्धाचा निकालच लागणार नाही. कधी तू इकडे, कधी तू इकडे, कधी तू इकडे, कधी तू इकडे. त्याच्यामुळे युद्धाचा निकाल 18 काय 1800 दिवस सुद्धा लागणार नाही. तू युद्धात भाग घेऊ नको. बर्बरीक म्हटला जोपर्यंत मी जिवंत आहे, मी क्षत्रिय आहे, युद्धात तर राहावंच लागेल. आणि मग बर्बरीकच्या लक्षात आलं आता देवाला आपल्याकडनं काय पाहिजे. बर्बरीकनं काय सांगितलं माहिती आहे, बस मी युद्धात तोचपर्यंत भाग घेणार नाही, ज्यावेळेस मी माझं देह समर्पित करेल तोपर्यंत, मग त्यानंतर युद्धात सहभाग घेण्याचा काही प्रश्न राहणार नाही. कृष्णाचा उपदेश त्याला पटला. देवाला काय पाहिजे आपल्याकडनं, त्यानं बाण काढला आणि त्या बाणाला आज्ञा दिली बरं का. बाणाला आज्ञा दिली, मी माझ्या स्वइच्छेनं माझं शिर हे भगवान कन्हैयालालच्या चरणी अर्पण करतो. ऐका, पण त्याने अर्पण करायच्या अगोदर सांगितलं, कृष्णा माझ्या 2 इच्छा होत्या. एकतर मला हे युद्ध पाहायचं होतं, त्याच्यात सहभाग घ्यायचा होता, आणि मला निर्बलाला मदत करायची होती. कृष्ण म्हटले तथास्तु. बाण त्यानं सोडला स्वइच्छेनं, स्वतःचं मुंडकं उडालं आणि ते पडत असताना हे श्याम म्हटलं. पायावर पडलं कृष्णाच्या, पण ते हे श्याम म्हटलं. आणि मग त्या पडलेल्या मुंडकाला कन्हैयालांनी जिवंत केलं. नीट ऐका बरं का. आणि त्या बर्बरीकला सांगितलं, बर्बरीक
तुझी पहिली इच्छा आहे ना, तुला युद्धात तर सहभाग घेता नाही आला, पण तू 18 दिवसाचं युद्ध तू पाहू शकतो उंच टेकडीवर बघ, ते मुंडकं तिथं थांबून. दुसरं सांगितलं, ज्या पायाला तुझा माझा बाण लागला ना, तोच पाय माझ्या अवतार सांगतेचं कारण ठरेल. तिथंच मी निर्बल राहील. तुझी ताकद इतकी मोठी आहे का, म्हणून भिल्ले वे दिले शारंगधरे. बाण कुठं मारला? तिथं मारला बरं का. हे मर्म आहे. म्हणजे भगवान परमात्मा देखील पायापाशी कच्चे राहिले, एवढा बरबरीक ताकदवान होता. लक्षात घ्या. माझ्या अवताराच्या समाप्तीचं कारण हा तुझा बाण असेल म्हटले. आणि तिसरं ऐक, तू इथून पुढे बरबरीक नावाने प्रसिद्ध राहणार नाही, तर माझ्या नावाने, म्हणून खाटूश्याम. काटलेलं मुंडकं समर्पित केलं ना, तू खाटूश्याम नावाने प्रसिद्ध होशील. आणि चौथी इच्छा तुझी काय होती का, मला निर्बलाला मदत करायची. 18 दिवसांच्या निर्बलांना काय मदत करतो? इथून पुढे जे जे निर्बल तुझ्याकडे येतील, म्हणजे मनानं निर्बल झालेले, शरीराने निर्बल झालेले, परिस्थितीनं हतबल झालेले, तुझ्या चरणावरती आले, तुझं दर्शन घेतलं अंतकरणापासून, आणि त्यावेळेस तू त्यांना आशीर्वाद दिला का, तू ते बलवान तुला करतील. तू अजून एक 5वं गोष्ट सांगतो. प्रभाकर बाबा कन्हैयालालनी त्याला का शरीर समर्पित केलं आपलं धर्माकरता, म्हणून काय वरदान दिलं माहितीये? जे वृंदावनामध्ये कपडे मला चढवले जातात ना, माझेच वस्त्र तुला राहतील म्हटले. तसाच शृंगार राहील, तसाच मोरपंख राहील, तसेच भोग तुला लागतील. हा कृष्णाचा आशीर्वाद आहे. म्हणून धर्माकरता, देशाकरता समर्पित करणारे लोक आहे. लक्षात घ्या. आपल्याला काय समर्पित करायचे? थोड्या थोड्या गोष्टी समर्पित करायच्या आहे, त्या या अभंगामध्ये समर्पित करायच्या आहे. पहिलं वैर समाप्त करायचं. वैर घातक आहे. आमचे वैद्य बाबा सांगायचे किती वैर घातक आहे, नीट ऐका. जर तुम्ही मेलात ना, आमचे वैद्य बाबा म्हणायचे, एकतर मुंगसाचा जन्म मिळतो किंवा सापाचा मिळतो, वैर करून मरू नये. आता हे आमचे वैभव महाराज पाखवाज वाजवत आहे. वैद्य बाबा उदाहरण द्यायचे, ह्या बाजूला शाही पानाला वाघाची कातडी समजा टाकली तुम्ही, शाही पानाला जर तुम्ही प्रयोग करा घरी करून, बरं का तुकाराम महाराज, इकडं वाघाची कातडी आहे आणि तिकडं त्या धूमपानाला बकऱ्याची कातडी आहे, नाही का, बोकड्याची कातडी, चमडं टाकलंय. तुम्ही इकडं बकऱ्याची कातडी आणि इकडं वाघाची कातडी, वैभव महाराज हे पखवाजाला जर असं बसवलं विरोधातलं, तर इकडं तुम्ही थाप जरी मारली, ता जरी मारला, तिकडं काहीच करायची गरज नाही, धुमाचं पण चिरून जातं आपोआप. का वाघ बकरीचं काय, कातड्याचं वैरी. आणि महाराज ते म्हणून वैर करून कुणाशी, म्हणून सासूशी भांडायचं नाही, नाहीतर मग नाग होऊन जन्माला यावं लागेल. लक्षात घ्या. मग वैर घातक आहे, आणि ते वैर जर गेलं तर देवाची प्राप्ती होईल. अभंगाचं पहिलं चरण. निरवैर भावे, निरवैर भावे, भावे निरवैर भावे, निरवैर भावे, भावे 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 साधन बरवे हेची एक साधन बरवे हेची एक तरित अंगीकार करील नारायण, तरित अंगीकार करील नारायण. साधन बरवे हेची एक साधन बरवे हेची एक साधन बरवे हेची एक तरित
अंगीकार करील नारायण नारायण अंगीकार करील नारायण हे निर्वैर भावे सर्वभूत सवे हे साधन बरावे हे एक निर्वैर भावे सर्वभूत सवे साधन बरावे साधन बरावे देवाने आपला अंगीकार करावा वाटत असेल, पहिलं साधन सांगितलं निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे, नाही का. भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये कन्हैयालाल असं म्हटले, अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा एवच निर्मोमो निरंकार समदुःख सुखक्षमी. जो सर्व भूताचे ठाई द्वेषते निनची कही आप परू नाही चैतन्य जैसा. द्वेष असा आहे, वैर असं आहे, ते त्याच्यापासून जर थांबलं नाही ना ते वाढतच जातं म्हटलं. भगवान कृष्ण परमात्मा सात्यकी 5 भीम अर्जुन आणि यांचा प्रवास चालू असताना अरण्यामध्ये थांबले आणि त्या अरण्यामध्ये थांबल्यानंतर काही वेळ वाटून देण्यात आली त्यांना. का म्हटले तुम्ही रात्रीचं आपल्याला इथं थांबायचं आहे तर एक एक करून पहारा करा, नाही का, जागरण करा आणि बाकीचे दिवस 3 जण झोपतील म्हटले. असं ठरल्याबरोबर ते झोपल्यानंतर ती काही वेळ वाटून दिली. त्या वेळेमध्ये अर्जुन उभा राहिला त्या ठिकाणी एक सूक्ष्म राक्षस आला आणि राक्षस आल्यानंतर तो राक्षस अर्जुनाला असा म्हटला, हे अर्जुना बघ मी तुला काहीच करीत नाही, फक्त मला तू बाकीच्या ह्या 3घांना खाऊ दे. अर्जुन म्हटला मी धनुर्धारी आहे आणि मी असताना तू यांना खाणार, तुला पहिल्यांदा माझ्याशी लढावं लागेल म्हटले, नाही का. एक मारली त्या राक्षसाच्या, राक्षस एवढाच होता तो फुटभर झाला, नाही का. वाढल्यानं त्याला असं वाटलं काय सुजला का काय हा, म्हणून दुसरी मारली, आता फुटभर होता, आता हातभर झाला, नाही का. जे अर्जुन त्याला मारायचा कारण मर्म त्यातलं माहिती नव्हतं आणि चुकली या वर्म फेरा पडे, नाही का. अर्जुन त्या राक्षसाला मारला का तो हातभर वाढायचा, इतका वाढला त्या अर्जुनाच्या एकच लावली त्या राक्षसानं, जाग्यावर अर्जुन चक्कर येऊन पडला आणि तोपर्यंत वेळ संपली अर्जुनाची, राक्षस गायब झाला. मग आता ते बेशुद्ध पडलेल्या अर्जुनाला उठवलं भीमदादानं. उठले भीमदादा, म्हणे आता माझी वेळ चालू झाली. म्हटले अर्जुना तुला कोणी इथं काय केलं, म्हटले तुझा गाल इतका काही लाल झाला. काय नाही म्हटले, आता हे दुखणं कोण सांगितलं, नाही का. काय नाही म्हटलं, लय मच्छर आहे, त्या मच्छरांनी मच्छर चावले म्हटले. रामकृष्ण हरी म्हणत अर्जुन झोपी गेला आणि भीमदादा आले. 10-15 मिनिटं झाले, परत तो राक्षस सूक्ष्म रूप धारण करून आला. म्हटले दादा, म्हटले मी या परिसरातला राक्षस आहे. म्हटले दादा मी तुम्हाला काहीच करीत नाही, फक्त तुमच्या सदस्यांना मला खाऊ द्या. भीमदादा मी तुम्हाला काहीच कर. भीमदादा म्हटले 60,000 हत्तीचा बळ आहे माझ्या अंगामध्ये, माझी गदा ज्याच्यावर पडेल त्याचा नायनाट होतो, तू म्हणतो यांना खाऊ दे. गदा उघडली, राक्षसाला मारली, राक्षस हातभर झाला. गादा मारायचा, राक्षस हातभर युद्ध, राक्षस काहीच बोलत नव्हता. वाढला. मला भीमाची वेळ संपत आली. राक्षसाने पुन्हा हात वर केला, निबार भीमाच्या ठेवला. एवढे भीमदादा होते बलवान, जाग्यावर बसले बा भीमदादा, नाही का. राक्षस गायब झाला. भीमदादाची वेळ समाप्त झाली. सात्यकी महाराज उठले, कृष्ण परमात्म्याचे सारथी. म्हटले का दादा तुम्ही काही लय दमलाय, काय नाही म्हटले, पहारा करून दमलोय म्हटले. म्हटले तुम्ही आता लक्षात घ्या. भीमदादा रामकृष्ण हरी म्हणत झोपी गेले. मग सात्यकी उभा राहिला. सात्यकीच्याही बाबतीत तेच घडलं. राक्षसाला मारलं का तो वाढायचा, सात्यकीनंही मार खाला. मग कन्हैयाला उभे राहिले. आता ऐका बरं का, आता तो राक्षस अवाढव्य रूप धारण करून कृष्णाच्या समोर आला. सामना कुणाचा करायचा आहे आता जगाच्या मालकाशी करायचा आहे. आणि मग तो राक्षस आल्यानंतर त्या कृष्णाला म्हटला, कन्हैयालाल कृष्णाजी
मी तुम्हाला काहीच करत नाही, फक्त मला सात्विकीला, अर्जुनाला आणि या भीमाला खाऊ दे बरं का. त्यावेळेस कन्हैयालाल म्हटले, अरे भाऊ कशाला तू त्यांना खातो, नाही का मी इथं संरक्षण करण्याकरता थांबलोय, नको तू त्यांना खाऊ बरं का. शांत बोलल्यानंतर तो राक्षस मोठमोठ्याने बोलायला लागला. म्हटले मी कृष्ण तुला मारील. म्हटले मार. एक गुद्द्या मारायला गेला, राक्षसाचं रूप कमी झालं. मारायला गेला का रूप कमी झालं, रूप कमी झालं, इतका कमी झाला, इतका कमी झाला, अंगठा एवढा झाला. कोण? हा राक्षस वनातला. आणि मग कन्हैयालालने आपल्या उपारण्यामध्ये गुंडा आला. कोण? हा राक्षस. आणि मग उठल्याबरोबर सात्यकी, भीमदादा, अर्जुन म्हटले कृष्ण तुला इथं कुणी भेटायला नाही आलं? नाही म्हटले का बरं? नाही म्हटले तुझ्या गालावर चापट दिसत नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग कृष्ण म्हटले हे पहा तुम्ही खरं बोला म्हटले, तुमच्या बाबतीत काय काय घडलं. त्यांनी सगळं सांगितलं. आणि मग कृष्णाने सांगितलं याच्यातलं वर्म मला माहिती होता बरं का. संपूर्ण कृष्ण अवतारामध्ये दैत्यांना कुणाला मारायचं, कुणाची हालापेष्टा करायची याचं वर्म कन्हैयालालला माहिती होतं. लक्षात घ्या. आणि मग त्याने सांगितलं अरे हा राक्षस दुसरा तिसरा कोणीच नसून हा द्वेष नावाचा राक्षसी, वैर नावाचा राक्षसी. याला तुम्ही जर 2 हात तयार करायला जाल तर तो वाढतच जाणार आहे. माघार घेतली तर होणार काय? म्हणजे होणार काय? उपरण्यातला राक्षस गुण काढला आणि अंगठ्या एवढा राक्षस त्यांना दाखवला. लक्षात घ्या. हा तुम्हाला यानं मारायचा जरी प्रयत्न केला तरी हा बारीक होऊन जाणार आहे. फक्त तेवढी कळ काढली पाहिजे आपल्या लोकांनी. पण आपल्या लोकांना कळच निघत नाही. आता या जुन्या म्हाताऱ्या बसलेल्या आहे, तुम्ही लग्न झाल्या झाल्या लगेच सासू झाल्या का? लगेच आताच्या पुरींना पहिल्या दिवशी सासू बनायचंय. लक्षात घ्या. सासू कधी बनलं जातं? एक 40, 30, 25, 30 वर्षाचा कालावधी गेला का मग बनलं जातं. पण तुम्ही आता त्याच्यावर तुमच्यावर बोलायच नको बुवा. रामकृष्ण हरी ऐका ऐका. म्हणून वैर नावाचा राक्षस फार घातक आहे. ज्ञानोबाराय म्हटले जो सर्व भूताची ठाई, द्वेषते नेण्याची कही, अपपरू नाही चैतन्य जैसा. सांगा मला आजपासूनच काही लोक पंढरपूरपासून पायी आले ज्ञानोबारायांकडे का? ज्ञानोबारायानं द्वेष नावाच्या राक्षसाचा चुराडा करून टाकला. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर काय तया नमस्कार काय घेऊन बसला गड्या लोकांचं तुम्ही. ज्ञानोबारायांनी ज्या ज्या लोकांनी मधुकरी दिली नाही ना त्या लोकांना ज्ञानोबारायांनी उद्धारच केला त्यांचा. प्रभाकर महाराज एक वाक्य माफी मागून बोलतो, हे बघा मित्रता जरी करायची असेल तर तुम्ही साधूशी करा, संताशी करा. तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्हाला सखा बनवायचं असेल तर देवाला बनवा, तुम्हाला संताला बनवा, संताला. तुम्हाला काय नाते लावायचे ना ते देवाशी आणि संताशी लावा. तिथं आपल्याला दगा भेटणार नाही. का माहिती का? एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्हाला जर वैर जरी करायचं असेल ना तर माफी मागून बोलतो या वाक्याचा तुम्ही विपर्यास करू नका. पण तुम्हाला वैर जरी करायचं असेल तर संतांशी करा. का करा? याचं कारण आहे रामेश्वर शास्त्रींनी लोकांच्या सांगण्यानुसार वैर मानलं तुकोबारायांना, पण परिणाम काय झाला? कल्याणच झालं ना. रावणानं वैर केलं पण पत्ते खेळणाऱ्या माणसाशी केलं का? याचे नाही का देवाशी केलं. परिणाम कपटी यादी झाली महानिधी. वैर जरी करायचं ना तुम्हाला चांगल्या माणसाशी करा. चांगल्या माणसाशी केलेलं वैर देखील आपल्या उद्धाराचं कारण ठरेल. लक्षात घ्या. तुकोबाराशी कुणी वैर केलं? मंबाजी बुवांनी भर कीर्तनामध्ये काठीनं येऊन मारलं. महाराज नुसत्या साध्या काठीनं नाही, बोरीच्या काठीनं येऊन मारलं. आपल्याला एखादी मंबाजी येऊ द्या बरं मारायला, आपण त्या मंबाजीला जाग्यावर आडवं करू. लक्षात घ्या. म्हणून त्याच्यातलं वैर भाव गेला पाहिजे. ज्ञानोबारायांकडे इतका समाज का जातो? म्हणून आळंदीमध्ये जाणाऱ्या कुठल्या तरी आत्ता हे जातीचं विष कालवलं गेलं. पण तुम्हाला खरं सांगतो आळंदीत एकमेकांच्या विद्यार्थ्यांना, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकमेकाची जात देखील माहिती नाही. आज 1917 मध्ये जोग महाराजांच्या संस्थेची स्थापना झाली. तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायला जातीचा दाखला लागत नाही लागत. शिक्षकांना पोरांची जात माहीत नाही. एकमेव अशी संस्था आहे आळंदीची 1917 मध्ये चालू झाली जिथं शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही आहे, आणि जी एवढ्या दिवसापासून टिकून आहे. सर्वात महत्त्वाचं 107-8 वर्ष झाले महाराज. सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. नाही का, वेदशास्त्र देती ग्वाई म्हणती ज्ञानाबाई आई. सगळ्याचा माऊलीनं स्वीकार केला ना. तुकोबारायांनी सगळ्यांचा स्वीकार केला, कुणाचा स्वीकार केला नाही सांगा. वेश्या गेली तर वेश्याला सांगितलं जाई व तू मातेनं करी सायास. हा, कुणाला उपदेश केला नाही. आई करे जना तुझ्या सोयीताच्या खुना, पंढरीचा राणा म्हणा माझी. छत्रपती शिवरायांनी जावं, शिवरायांना देखील त्यांनी सांगावं आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन ते मज मृतिके समान. सगळ्याचा स्वीकार केला नाही का. काय मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. आता याच्यावर 2-4 ओव्या सांगतो फक्त. निर्वैर होणं म्हणजे काय ऐका. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दैसा. झाडाच्या सावलीखाली जाऊन बसा. ज्या माणसानं ते झाड लावलं त्यालाही ते माणूस सावलीच देणारे, आणि जो माणूस तोडायला जातो त्याला काही सावली देत नाही का. आंबा ज्याने लावला त्यालाही ते फळच देणारे, आणि जो दगड मारून आंबा पाडतो त्यालाही तो फळच देणारे. आंबा तोडायला जो जातो ना त्यालाही त्यांनी फळच दिलेले असतात. पण माणसं बेईमान होतात, त्याला पर्याय काय करणारे आपण. ऐका ऐका, उदाहरण दिलं गोदावरीचं किंवा गंगेचं. काय गंगेचं काम. जो का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैशी. त्या पाण्यातलं उदाहरण दिलं माझ्या ज्ञानोबारायांनी. काय उदाहरण दिलं. गायीची तृषा हरू, व्याघ्र विष होवनी मारू, हे काहीच नेण्याची करू तोय जैशी. समभावना म्हणजे काय, निर्वैर होणं म्हणजे काय. ऐका ऐका, गंगेच्या गोदावरीच्या पाण्यामध्ये गायही जरी पाणी प्यायला आला तरी गायीची पण ती नदीमध्ये ते पाणी त्याची तहान शांत करणारी. आणि ज्या एखाद्या वाघानं नाही का एखाद्या माणसावर हल्ला केला असेल, तुम्ही वडनेरला पाहिलं 3-4 पोरांना 3-1 मुलांना खाऊन टाकलं वाघाने, बरोबर की नाही. पण असा काय म्हणतात त्याला, असा वाघ जरी पाणी पिण्याकरता गेला तर त्या पाण्याचं एकच काम आहे, वाघाची सुद्धा ताण शांत करणं, बरं का. हे जसं वाघाचं काम ना, त्या पद्धतीनं संतांचं काम असं आहे का. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हटले काय, निर्वय आपले तुकोबाराय म्हटले निर्वैर व्हावे सर्वभूतांसवे, साधन बरवे हिची एक. एक थोडंसं मर्म सांगतो रामायणामधलं. काय झालं, शबरी माता नाही का, जी तिनं बकऱ्यांना सोडून दिलं. मी जर इथं परत आले आणि परत जर आले तर परत माझा बाबा लग्न जमवतील. सगळ्यांना रामायण माहिती, आपण त्या जिल्ह्यातले आहोत, लक्षात घ्या. आणि म्हणून ती वनामध्ये गेली. मातंग ऋषींचा तिनं आश्रम पाहिला, आणि तर त्या आश्रमाची ती अशी सेवा करू लागली. साधूची सेवा कशी केली तिनं, रोज आपल्या हातांनी तो आश्रम झाडायची, फुलांची रांगोळी काढायची, बरं का. एक लक्षात घ्या, रामरायाची वाट नंतर पाहिली. पहिल्यांदा 10-12 वर्ष तर मातंग ऋषींच्या आश्रमाची सेवाच केली. रोज पहाटे 3ला उठायची, पंपा सरोवर ते मातंग ऋषींचा आश्रम हाताने साफ करून टाकायची, रांगोळी काढायची त्या ठिकाणी आणून. अनेक दिवस कळे ना गाड्या हे कोण करतंय रात्रीच्या वेळी येऊन. एक दिवस मातंग ऋषींनी शोधण्याकरता 3ला नाही 2लाच उठले आणि झाडाच्या आडबाजूला लपून बसले. म्हटले कोण आपला हा रस्ता साफ करतंय, पंपा सरोवर ते आपला आश्रम. आणि पाहिलं तर एक मुलगी हा रस्ता साफ करते. तिच्या जवळ गेले, रस्ता साफ करायचं काम चालू होतं. म्हटले कोण आहे तू. म्हटले मी शबरी आहे. शबर राजा, भिल्लांचा राजा शबर, त्याची मी कन्या आहे. हा रस्ता का साफ करते. काही नाही बाबा, साधूची सेवा घडावी. पण लपून छपून का साफ करते. म्हटले बाबा मी हिन कुळात जन्माला आलेली आहे, म्हणून माझी सेवा तुम्हाला मान्य होती न मान्य म्हणून मी रात्रीचा रस्ता साफ करते. मातंग ऋषी होते ते. म्हटले बेटा अरे साधूची सेवा करण्याकरता कुठल्या जातीची गरज नाही, देवाची सेवा करण्याकरता कुठल्या जातीची गरज नाही, काळ्या गोळ्या रंगाची देखील गरज नाही. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे. नाही का सजन कसा आहे, सगळा अभंग तुम्ही घरी जाऊन पाहून घ्या, काही गरज नाही. म्हटले न पाहे याती कुळाचा विचार, साधू याचा विचार करत नाही. म्हटले अरे म्हटले तुझी सेवा फार पवित्र आहे. पण जे बाजूचे शिष्य होते ना, ती ज्या वेळेस म्हटली ना अरे अरे
मी भिल्ल कुळातली आहे. ते शिष्य म्हटले बाबा काही उपयोग नाही म्हटले, आपण ह्या रस्त्यावरून रोज येऊन जाऊन करतो, हिनं साफ केलेल्या रस्त्यावरनं आपलं 12 वर्षाचं स्नान खराब झालं म्हटले, त्याचं पुण्यच लागलं नाही. आज आम्ही या रस्त्यानं जाणार नाही, आजपासून आम्ही रस्ता बदलणार आणि मग पंपा सरोवरावर जाऊन आंघोळ करणार. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय? शबरी मातेचा भक्तीचा त्यांनी अवमान केला, जातीवर भक्ती नेऊन ठेवली. म्हणून तुम्ही राजकारणामध्ये तिकडं काय करायचं ते करा, पण वारकरी परंपरेमध्ये जर तुम्ही इथं जातीपातीचं राजकारण कराल तर सुटका नाही, अजिबात सुटका नाही महाराज, लक्षात घ्या. रस्ता बदलला सांजेगावकर मातंग ऋषींच्या शिष्यानं आणि आंघोळीला गेले तर काय दिसलं? सगळं सरोवर रक्तानं भरलेलं दिसलं, सगळं पंपा सरोवर रक्तानं भरलेलं दिसलं. अरे बापरे, हे काय झालं? घाबरले, पळत आले, गुरुजी गुरुजी गुरुजी. काय झालं म्हटले? गुरुजी क्या हो गया, पूरा पंपा सरोवर खून से भरा हुआ है, सगळं पंपा सरोवर रक्तानं भरलेले. काय झालं? त्यावेळेस मातंग ऋषींचे शब्द ऐका. मातंग ऋषी म्हटले, अरे जिची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे, जी आपल्यालाच काय देवाला देखील प्रिय आहे, आणि त्या भक्तीपुटी जगाचा मालक तिला भेट द्यायला येणार आहे, आणि त्या शबरीची तुम्ही अवहेलना करता, ह्या रस्त्यावरनं आम्ही जाणार नाही. म्हटले गुरुजी आता काय करू? आता काहीच नका करू, अंतकरण निर्मळ करा, सर्वांगी निर्मळ, चित्त जैसे नाही गंगाजळ, नाही का? अंत एक प्रमाण आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण तुमच्या अंतकरणातला भाव जागृत करा, अंतकरण शुद्ध करा, आणि या शबरीचं पायाचं दर्शन घ्या. आणि तुम्हाला वाटत असेल ना ते पंपा सरोवर परत व्हावं, पूर्वरत व्हावं, तर या शबरीच्या पायाखालची मुठभरच माती न्या, त्या पंपा सरोवरात फेका बरं का, टाका. ते पंपा सरोवर पूर्वरत झाल्याशिवाय राहणार नाही. आता ही कथा जे रामायणातले आचार्य, रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या रामायणात ही कथा मी ऐकलेली. तर त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी तसं केलं, शबरीचं दर्शन घेतलं. आमचं चुकलं आईसाहेब, माती घेतली शबरीच्या पायाखालची आणि शबरीच्या विषयीचं वैर अंतकरणातून काढलं आणि ती घेतलेली माती पंपा सरोवरामध्ये टाकली, तर पूर्वरत पंपा सरोवर झालं ना. मग त्यांनी तिथं स्नान केलं. म्हणजे वैर इतकं घातक आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणताय, वैर केल्यानं जर तीर्थात स्नान मिळू शकत नाही, ऐका, तर देव प्राप्त कधी होणार? निर्वैर माणूस झाला की त्याचा अंगीकार देव करेल. अभंगाचं दुसरं चरण. तरीच अंगीकार तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण.
अंगीकार करील नारायण बडबडतो शीन येणे विन. नाही का, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, त्याने वंद केली नित्य तेही त्याने वंद केली, अजामिळे ब्राह्मण तारिली कुंतीने, अजामिळ ब्राह्मणी तारिली कुंतीने, अजामिळ ब्राह्मणी तारिली कुंतीने, अजामिळ ब्राह्मणी तारिली कुंतीने, अजामिळ दिल्ली तारिली कुंतीने, अजामिळ दिल्ली तारिली कुंतीने, अजामिळ दिल्ली तारिली कुंतीने, अजामिळ दिल्ली तारिली कुंतीने. अंतकरण निर्मळ झालं की देव आपला अंगीकार करतो. आणि नीट ऐका सांजेगावकर, एकदा देवानं अंगीकार केला का जगाचा विचार करायची गरज नाही. देवानं अंगीकार केला का कान्होपात्रीचे जाऊन देखील लोक पाया पडतात. देवानं अंगीकार का एकदा केला की महाराज अजामेळ देखील वंदनीय होतो. आणि देवानं अंगीकार केला का वेश्या गणिकाही पण सत्य लोकाला जाते. आणि म्हणून देवानं आपला अंगीकार केला पाहिजे, तरीच अंगीकार करील नारायण बडबडतो शीन येणे विन. हे तुकोबारायचं प्रमाण ज्ञानोबारायच्या हरिपाठामध्ये देखील सांगितलं जातं. काय, अनंत वाचाळ बरळती त्या कैस्यानी गोपाळ, जो विनाकारण बरळतोय बडबड करतोय त्याला देव कधी प्राप्त होणार नाही का. आणि तो तुकोबाराय म्हणतात, तरीच अंगीकार करील नारायण, व्यर्थ बडबड काही पण कामाची नाही नाही का. म्हणून अंतकरण शुद्ध झालं पाहिजे. अंतकरण शुद्धीवर ज्ञानोबारायांची कोणत्या अध्यायात हो लवकर आठवते नाही, पण ते पाठ आहे. म्हणून गा पांडू सुता अंतरशुद्ध नसता, बाहेरी कर्म सर्वता किंवा तत्वता विटंबुगा. त्यावर लय ओव्या आहे, आपण फक्त त्याचा सारांश बघू. पहिली ओवी सांगितली, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थ न्हाणीला, कडू दुधिया माखीला गोळे जैसा. ऐका, मेलेल्या आपले मुडद्याला शृंगार करून काही फायदा नसतो, गाढवाला कुशावर्ताचं स्नान घालून फायदा नसतो, आणि कडू दुधियाला गुळाचा लेप देऊन फायदा नसतो. त्यांच्यामध्ये बदल होत नाही. अंतकरण शुद्ध नसेल तर ही अवस्था अशीच आहे. मेला शृंगार माणूस मेलाय मग त्याला आयफोन आणून दिला, काय उपयोग आहे? कोणाशी बोलणार आहे? तो काहीच पाहणार नाही. शृंगार करून फायदा नाही. गाढवाला उचललं, सांजेगावच्या गाढवाला आहे का गाढव गावामध्ये नाही आहे, वाडीवाऱ्यात जाऊ. कुठलं तरी गाढव उचललं, त्याला कुशावर्तामध्ये स्नान घेतलं, कुशावर्ताकरिता स्नान. आता पण ते गाढव आहे, संध्याकाळी 5च्या नंतर परत त्यानं थोडीशी टाकली, परत ते उखड्यात डोळायला गेलं. मी गाढव म्हणतोय 4 पायाचा. गाढवाला स्नान घालून फायदा नाही. कडू दुधिया भोपळ्याला गुळाचा लेप जरी दिला तरी त्याच्यातला आतला कडवटपणा जात नाही. बदल झाला पाहिजे ना. पिकली या शेंदे कडूपणा गेले तैसे आम्हा केले नाही का. अरे शेंदाड जर पिकलं तर त्याचा कलर बदलतो, चव बदलते, त्याच्यामध्ये नरमपणा येतो. शेंदाड लवकर आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण आंबा घ्या नाही का प्रभाकर बाबा. आंबा पिकला का त्याच्यामध्ये 3 बदल आहे. त्याचा रंग बदलतो, पिवळसर रंग प्राप्त होतो. त्याचा दुसरा बदल आहे, मधला आंबटपणा जातो. मग आता रसाला आंबे आणले पाहिजे का, रसपणा प्राप्त होतो. मधलाही कलर बदलतो. पुढे ऐका ना, आंबा पिकला का तो नरम होतो. म्हणजे पिकल्यानं तोपर्यंत त्याला आडकीत्यानं फोडावं लागतो लोणच्या करता, तरी तो आंबटच राहतो. लक्षात घ्या. पण पिकल्यानंतर तो कसा होतो, नरम होतो. म्हणून परमार्थात माणसं पिकले का नरम होतात. पिकले म्हणजे केसांनी नाही, लक्षात घ्या.
नाही का? त्यांचा परमार्थ चांगला झाला का ते नम्रपणा धारण करतात आणि जे पिकले नाही मग ते लगेच तलवार बाहेर काढतात. लक्षात घ्या. हा, कडवटपणा त्या भूक लागली, मला भूक लागली आता कीर्तन झाल्यानंतर, आणि इथलं काही जे बनवलं असेल तुम्ही आणलं माझ्या पोटाला चिटकवलं, महाराज ही चपाती घ्या चिटकून फेविकिकना, पाठीला भात चिटकावला, भूक भागेल का? उपवासी माणसाला जर भूक त्याची त्याला जेवू घालावं लागेल ना, पाठी पोटाला चिटकून उपयोग नाही. आणि ज्ञानोबराय म्हणतात ज्या माता माऊलीचा मालक या जगामध्ये नाहीये तिनं कुंकू लावून फायदा आहे का? तिच्या शृंगाराला काही फायदा आहे का? रांडवेने जेवी शृंगारपै केला आणि प्रेमाविना झाला, एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी. साधूची भाषा आहे. चौथं उदाहरण आहे का ज्ञानोबरायचं याच्यावर, कळस डिमाचे पोकळ जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आतशेन. मस्तपैकी मंदिर बांधलंय पण त्या मंदिराला कळस तयार केला, चाकाकी कळसाला सोन्याची चाकाकी आहे पण आतमधून पोकळ आहे, तो घातक आहे, कुणाच्या अंगावर पडेल काही सांगता येत नाही. पोकळ कळसाला सोन्याची चकाकी असली तरी तो काहीच कामाचा नाही. आणि ज्ञानोबाराय म्हटले पुढे काय म्हटले, कळस डिमाचे पोकळ जळो काय करू चित्री व फळ आत शेण. नाही का आपल्याला लहानपणी आकाश महाराज ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीताफळ बनवून आणा, केळी बनवून आणा, ते फळं लावायचे बनवून आणा, मग त्याला कलर बिलर देऊन आपण बनवून न्यायचं आणि मग ते फळं शाळेतून आणले का आपण कपाटामध्ये घरात ठेवून द्यायचं. एखादा पाहुणा आला बसली एखाद्याच त्याला वाढली खिचडी का ते खिडकीतलं सीताफळ वाढा ना, आपण त्याला म्हणतो भाऊ ते दिसायला सीताफळ आहे पण आतमध्ये शेण आणि माती आहे, हो काही उपयोग आहे का त्या फळाचा? नाही. चित्रीय फळाचा उपयोग नाही. तद्वत तुम्ही भक्ती करताय आणि भक्ती करताना जर अंतकरण जर शुद्ध नसेल तर उपयोग काय? महिला मंडळ कोजागिरीला इथून तुम्ही पायी पायी गेलात वणीगाडावर बरं का, आणि घरी सासूशी बोलत नाहीये, काय करील ती सप्तशृंगी? करणार काय सांगा ना? तुम्ही पार 9 दिवसाचे जरी उपवास धरले, घरच्या सासऱ्याला आणि घरच्या सासूला जर तुम्ही बोलत नसाल, तुम्ही घरात जर मंदिर तयार करू शकत नाही तर तिथल्या मंदिरात जाऊन करणार काय? महाराज सोमवार उजाडला का महाराज महादेवाला थंडीच चालू होते बुवा, इतक्या बाया पाणी नेऊन घालू राहिल्या. पण आमचं मत आहे तुम्ही एक नाही 10 तांबे पाणी होता कुठं टाका, समर्पित करा देवाला, काहीच अडचण नाही. पण पहिल्यांदा घरात जो महादेव आहे त्याला कमीत कमी कोराच्या द्या ना. तुम्ही जर त्यांना आंघोळीला पाणी मागितलं तर तुम्ही तांब्या फेकून मारत असाल तर ते काहीच उपयोगाचा नाही. चुकती हे पहा, हे माझं मत नाहीये, तुम्हाला ओवी सांगतो. 16व्या अध्यायातली ओवी ज्ञानोबारायांची काय, पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता जे अनायासे आत्महिता लाभेची गा. नाही का, फक्त पतींलाही विनंती आहे तुम्ही 5च्या नंतर लेझिम खेळत येऊ नका बुवा, ते कसे पाया पडतील तुमच्या? लक्षात घ्या. सूत्र परमार्थाचं असं सांगितलं, अंतकरण शुद्ध पाहिजे. ते डोळ्यासमोर अभंग आहे पण तुम्हाला आठवण यायला अंतकरण शुद्धीबद्दलचा बरं का तुकाराम सर आठवलं तर म्हणा तुम्ही ऐका. म्हणून तरीच अंगीकार करीला नारायण बडबडतोशी न येणे विना. 3रं चरणामध्ये महाराज असं म्हणतात, सोयीरे पिशून समानची घडी चित्त परवोढे उपकारी. आपल्या दारात आलेला कोणता पण व्यक्ती त्याच्याविषयी समान चित्त ठेवा, त्यामध्ये भेदभाव करू नका आणि आपलं चित्त परोपकाराकडे इच्छा झाली पाहिजे. महाराज लोक नाही तर पैसा खूप देतात पण जर वारकऱ्याला पंगत द्यायची असेल ना तर तो परोपकार आहे. तुका म्हणे फार परमात्म्यावर जो उपकार होणार आहे तो परमार्थ आहे, तो उपकार आहे आणि तो उपकार जरी आपण केला तरी देवाची प्राप्ती होईल. आणि शेवटी महाराज म्हटले हे सगळं करीत असताना चित्त निर्मळ झालं का तुमच्या जन्माचं सार्थक झालं. शेवटचं चरण, तुका म्हणे चित्त झालिया तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ, तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ. तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ,
निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच सकळ केले होय सकाळ गुण तरीच तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ तरीच सखळ केली होय. महाराज म्हटले आपलं चित्त निर्मळ झालं ना बस आपल्या जीवनाची सार्थकता झाली. तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक जसं विठ्ठलची एक देखलिया. चित्त निर्मळ झालं की बाकीच्या इंद्रियांना सांगण्याची गरजच नाही का तुम्ही हे करा. चित्त निर्मळ झालं का डोळे देवाचंच रूप पाहणारे. चित्त निर्मळ झालं का कान देवाचं कीर्तनच ऐकणारे. चित्त निर्मळ झालं का हात देवाच्या कीर्तनात टाळीच वाजवणारे. चित्त निर्मळ झालं की पाय पंढरपूरच्याच दिशेने निघणारे. आणि चित्त निर्मळ झालं का महाराज सगळ्या परमार्थाचं सार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची सरली झार झाला सफल व्यापार. आणि म्हणून तुकोबाराय म्हणताय आपल्या अंतकरणातलं चित्त निर्मळ झालं पाहिजे. आता आम्ही वृंदावनला 5-6 दिवस होतो. एक लक्षात घ्या गड्या महाराज काय गोष्टी असतात माहिती का. काही गोष्टी लोकांच्या हातात असतात आणि काही गोष्टी सरकारच्या हातात असतात. दुर्दैव आहे प्रभाकर बाबा वृंदावनामधले प्रमुख तुम्हाला म्हणजे माहिती आहे आपल्याला. वृंदावन, मथुरा, बरसाना, गोवर्धन, नंदगाव, रमणरीती नाही का हे जे काही गावं आहे म्हणजे मथुरेचा जो सगळा परिसर आहे. मथुरा जिल्हा आहे बरं का जिल्हा आहे. तर या परिसरामध्ये तुम्ही जा तुम्हाला मांस मंदिरा पाहायला देखील भेटणार नाही बरं का. ज्ञानेश्वर भाऊ आपला मंगाशी विषय झाला. हां बोल नका पाठी मागे फक्त 5 मिनिटं गपचित बोला गपचित. मांस नाही बोलूच नका काला गपचित बोला. मग ते म्हणजे सूट दिली आपल्याला. ऐका मांस मदिरा ही पूर्णपणे बंद आहे. मथुरेमध्ये जा तुम्ही, वृंदावनात जा, गोकुळामध्ये जा, नंदगावात जा, बरसाण्यामध्ये जा पाहायलाच भेटत नाही. तिकडे या पांढऱ्या कोंबड्या त्यांचे पाय देखील पाहायला भेटती नाही लक्षात घ्या. पण आपल्याकडे काय झालं या मुंबईमुळे एवढा ऊत आला बेकार काम झालं महाराज. ती अहो माळकरी लोकांची सुद्धा पोल्ट्री फार्म आहे लक्षात घ्या. लय अवघड परिस्थिती निर्माण झाली. ऐका तर महाराज वाईट कधी वाटतं माहिती आहे का. आळंदी म्हणजे ज्ञानोबारायांचं काय आहे महाराज अंतकराने लक्षात घ्या. आळंदी आज आळंदीसारख्या ठिकाणी आळंदीची बाउंड्री म्हणजे क्रॉस जवळचे ना केळगाव ते पूल क्रॉस केला का तिथं मटणांची दुकानं चालू झाली हो. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर आहे महाराज. मांसांमध्ये सर्रासपणे त्या ठिकाणी चाललं जातं. ही वाईट आहे महाराज. मला असं वाटतं ते पाहिल्यानंतर महाराज काय योगी आदित्यनाथांनी निर्णय घेतला 1 वर्षापूर्वी का आजपासून मथुरेच्या परिसरामध्ये मांस मदिरा ही बंदच झाली पाहिजे म्हटले. बंदच करून दाखवली. तुम्हाला एक दुकान पाहायला भेटणार नाही महाराज. काय होत नाही महाराज. नियम तसे ठेवले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाच कसायाचे हातपाय तोडले होते. परत हिंमत झाली नाही शिवकालामध्ये गाय कुणाची कापण्याची. कायदे तसे कठोर झाले पाहिजे ना. आणि म्हणून ती एक गोष्ट गरजेची आहे. आणि दुसरी गोष्ट एक सांगू का तुम्हाला काय होतं आपण धर्माच्या माणसांनी धर्म टिकवणाऱ्या माणसांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही शिकलं पाहिजे. हे 5 मिनिटं घेतो तुमचे बरं का. हे ऐकलेले पण तरी परत ऐका. आईचा पहिला उपकार आहे आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवणे 280 दिवस. ही सोपी गोष्ट नाही आहे. आज थोडा गाळा जरी भाड्यानं घेतला ना तरी त्याला भाडं आहे. आणि भाड्यानं गाळा देणाऱ्या माणसाला आपण देव माणूस समजतो. वा साकूर पाठ्यानं यांना मला साकूर पाठ्याला भाड्यानं जागा दिली नाही का देव माणूस भेटला. पण जिनं 280 दिवस पोटात राहायला जागा दिली तिला आपण विसरून जातो का. पहिला उपकार यायचा. दुसरा उपकार काय माहिती आहे पार्वताईचा दुसरा उपकार महाराज पहिला रक्ताचा थेंब लेकरांना मिळतो तो आईकडनं मिळतो. तिसरा उपकार काय माहिती आहे आईचा. अरे आई जो श्वास घेते
त्याच्यातला अर्धा श्वास ही लेकरांना देत असते, हे आईला पण कळत नसतं. आई बाळणपणाला गेल्यानंतर कुठल्याही दवाखान्यामध्ये जा तुम्ही डिलेव्हरीसाठी, डॉक्टर तुमच्याकडनं फॉर्म लिहून घेतात का, ते पण अमान्य करू शकत नाही. ज्ञानोबाऱ्यांना लिहावं लागलं तर नवमास कष्टलासी 10व्यानं प्रसूत झाली, येताची कर्मजाड मान तुझी अडकली, अकांतु तुये जननी दुःखदाय मोकली. हे का सोपी गोष्ट आहे का? स्वतःच्या जीवावर उदार होऊन जी लेकराला जन्म देते ती आपली माय असते. ऐका ऐका, आई जो घास घेते ना पोटात असताना आपण, त्याच्यातलं काही अन्न हे लेकराला जातं हे त्या आईला पण माहिती नाहीये. 6वा उपकार काय माहिती आईचा माहितीये? आईना बाळाला जन्म दिला का बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, ते दूध स्तनात निर्माण होतं. प्रभाकर बाबा आपण अभंग घेतला होता माधव महाराजांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या टायमाला, कुमोदिनी काय जाणे तू परिमळ. त्याच्यातलं 3रं चरण असं होतं, माते तृण बाळा दुधाची ती गोडी, आणि ज्यासी न हे जोडी त्यासी कामा. ऐका, ज्या आईपासून दूध निर्माण झालं त्या दुधाची चव आईला माहिती नाहीये, ती चव कुणाला माहिती आहे? बाळाला माहिती आहे. म्हणजे स्तनात दूध आईचे आहे पण त्याचा फायदा बाळाला आहे. हा एवढा मोठा उपकार आहे. 7वा उपकार काय माहिती आहे आईचा? अरे समर्पक आमच्या गावातली आत्ताची घटना आहे एक, ती पण ती आई, आईचं नाव पार्वता आईची, तिच्या मुलीच्या किडण्या गेल्या बरं का वैभव, तर त्या आईनं एक किडनी देऊन टाकली. कोणला? पुरीला. या लाखलगावमधली घटना घडली, तुम्ही ऐका. पाठीमागे 1 वर्षापूर्वी एक आई लेकराला घेऊन गेली दवाखान्यात, डॉक्टरने सांगितलं याच्या दोन्ही किडन्या फेल आहे बुवा. म्हटले, ती आई म्हटली काही करा पण माझा मुलगा जगवा म्हटले. म्हणजे डायलिसिस भयानक आहे म्हटली. मग काय करा? ते डॉक्टर म्हणजे याला मॅच होणारी किडनी तुम्ही आणा. कोण किडनी देणार आहे? ऐका ऐका, ती आई म्हटली माझीच किडनी चेक करा. योगायोगानं ती किडनी बसली आणि म्हणजे मॅच झाली. म्हटले मग ती ऑपरेशनद्वारे ती किडनी काढण्याची प्रक्रिया चालू झाली. किडनी काढली, आई बेशुद्ध झाली आणि मुलाला किडनी ट्रान्सफर करण्याचा कार्यक्रम चालू झाला. मग मुलाला किडनी बसवत असताना तो मुलगा मेला. ऐका, आणि 6 तासांना आई शुद्धीवर आली आणि डॉक्टर तिच्याजवळ गेल्यानंतर त्या आईनं डोळे उघडल्याने विचारलं माझं बाळ कसं आहे? तर आईनं त्या डॉक्टरांनी खाली मान घातली आणि सांगितलं, हे मा, आम्ही तुमच्या मुलाला वाचलू शकलो नाही, माफ करा म्हटले आम्हाला. 2ऱ्या सेकंदाला आईनं प्राण सोडला. ती काय आहे? आई आहे. ज्या बाहेरचं उदाहरण सांगत नाही, आमच्या बिलू गावामध्ये 6 वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यातली घटना घडली होती. एक माता माऊली मुलाला घेऊन येत होती आणि त्या मुलासहित ते कॅनॉलमध्ये पडली गाडीवरून. तर ज्या वेळेस ते नवरा वाचला त्याच्यातून, बेलगाव तराळ्याची पोरगी होती, तर ते 2 वर्षाचा पोरगा पाण्यात पडला. ज्यावेळेस त्याला शोधायला आम्ही लागलो ना, मी पण होतो त्यामध्ये, तर ते प्रेत विभक्त नाही मिळाले. आई जिवंतपणे लेकरांवर मुलींवर प्रेम करते यामध्ये विशेष नाही. मेल्यानंतर सुद्धा ती लेकरांवर प्रेम करत असते, तिचे आशीर्वाद देत असते. ज्यावेळेस ते प्रेत बाहेर काढले ना, ते प्रेत विभक्त नव्हते सांजेगावकर, त्या पोरीनं त्या पोराला असं लावूनच धरलेलं होतं बुवा. अरे बापरे. आणि मग ते विभक्त केले, अंतयात्रा सगळं वगैरे झालं. 10व्याला प्रवचनाला मी बसलो. वैभव महाराज बेलगाव तराळ्याच्या लोकांनी सांगितलं आमच्या पोरीला पोहता येत होतं पण लेकरामुळं हात सोडले नाही. मरण पत्करणारी आई आहे फक्त आपली बरं का. सगळ्या बाया माझ्या समोर बसलेल्या आहे. आपल्या भारतीय नारीला सर्वात जास्त प्रिय इज्जत आहे. काय? इज्जत आहे. एवढ्या लोकांमध्ये एखाद्या माता माऊलीकडं पोरं असू द्या आणि ते रडायला लागू द्या, तर या समाजाचा विचार न करता पदर आडवा करून दूध पाजणारी कोण आहे? आई आहे. कोल्हापूर 72 मैल एक प्रवास हा कोल्हापूरच्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. आपल्या इज्जतीचं समर्पण करणारी आई आहे लेकरा करता. म्हणून ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं और दुनिया में जिसके प्यार का अंत नहीं उसे माँ कहते हैं. अशी आई आज 1 वर्षापूर्वी निघून गेली नाही का. मला एक 4थीला कविता होती, फार गोड कविता होती. सोडणार आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोक काही. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासराना
या साधकाद गाई वात्सल्य हे बघूनी व्याकुळ जीव होई आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. आता या सर्व मुली जर असतील, आईला काही नाती असतील, भेटायला जर आल्या तर आई आज ह्या दिवाळीला तुम्हाला घरामध्ये दिसली नाही. महाराज किती बरंच वय असेल ना आईचं, नाही का? जो 100च्या घरात आईचं वय असेल, किती वय होतं वय महाराज, नाही का? जे काही वय असेल, पण ती आई तुम्ही येणार म्हणून 10 वेळा बस स्टँडवर चक्रा मारणारी आपली आई असते. महाराज तुम्ही जर सासरला निघालात ना, तिला समजलं आता दिवाळी संपली, माझी मुलगी जाणार आहे, रात्रीच त्या पिशीमध्ये काकड्या, टमाटे, काय असो बटाटे भरून ठेवणारी कोण आहे? आई आहे. आई गेली ना, तुमची लौकिक अर्थाची पिशवी रिकामी होते आणि प्रेमाची पण पिशवी रिकामी होते. एक लक्षात घ्या, आता गेलेली आई परत आणता येणार नाही. पण काय कवीचे शब्द आहे, येशील तू घराला परतू न एक बागे, रुसणार मी न आता जरी बोलशील रागे. काय शब्द आहे गड्या. महाराज आई पोराला म्हणते, कार्ट्या मर ना इकडे, उन्हात खेळू नको. या मर म्हणण्यामध्ये देखील काय प्रेम आहे. लक्षात घ्या, ती आई आपल्याला परत पाहायला मिळणार नाही. येशील तू घराला परतून एक बागे, रुसणार मी न आता जरी बोलशील रागे. म्हणून तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. आई 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 नाही का, अशी असणारी पार्वताई या कुटुंबातून निघून गेली. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या आईच्या ठिकाणी आम्हाला ही सेवा करण्याचं भाग्य मिळालं. आम्ही आमचं भाग्य समजतो. मध्ये माळे पंढरपूरची वारी करताय, यासारखं भाग्य नाही. आता मला आमच्या वैभवनं सांगितलं, म्हणे महाराज मी माझ्या वारकरी परंपरेमध्ये जर आलो असेल तर आमच्या आजोबामुळं म्हटले आलो. म्हटले नाही कोणते बाबा, नाही का विना घेतलेले बाबा आहे का? वा, नाही का? त्यांनी एक बघा आजोबानं विना घेतलेल्या आणि आमचे वैभव महाराज पखवाज वाजवत आहे. महाराज ही सोपी अरे पार. वैभव माझ्याकडं 6-7 वर्ष राहिलेलं आहे. एक लक्षात घ्या, वैभव माझ्याकडं कठीण काळात राहिला. ज्यावेळेस मला कोणी 500 रुपये देत नव्हतं ना, त्यावेळेस तो माझ्याकडे राहिलेला आहे. भयानक कठीण काळामध्ये, ज्यावेळेस मध्ये. म्हणून त्याच्या आईवडिलांना मी एकच सांगतो, तो कुठं जरी नाही राहिला ना तरी मी त्याला 30,000 रुपये महिना देईल बा, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण मी माझ्याकडं लय आमचे पोरं आर्मी ते वगैरे, पण माझ्याकडं वैभव आला ना महाराज, त्याला मी किती बोललो असेल, माझी बायको देखील माझा राग सहन करीत नाही, पण वैभव सगळं सहन करतो. शपथ म्हणजे गादीची शपथ घेऊन सांगतो, त्याच्यासारखा पोरगाच नाही महाराज मी पाहिला आत्तापर्यंत. लय त्याच्यामध्ये आणि एवढी साधना करतो. एक लक्षात घ्या, धीरे आता प्रेमानंद बाबांना तुम्हाला आता दिसायला लागले, पण साधना किती वर्षाची. अहो वैभव आता 40 दिवस होता त्र्यंबकला, रोज रात्री 10 वाजता कुशावर्त स्नान करायचा आणि रात्री 10 वाजेपासून आकाश महाराज पाठी 4 वाजेपर्यंत 108 वेळा फक्त लुंगीवर अंगात कपडे नाही, रोज 108 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा. मी त्याची साधना पाहिलेली. मी तुम्हाला या गादीवरून सांगतो, आज नाही उद्या नाही, उद्या पुढल्या वर्षी नाही, त्याच्या वैभवची साधना एवढी फळाला येईल ना की त्याला तोड देखील महाराष्ट्रात कुणी राहणार नाही. सेवा वायाच जात नाही. लक्षात घ्या, म्हणून फक्त दम धरला पाहिजे. ज्या आईचं श्राद्ध आहे पार्वताबाई विठोबा गोवर्धने, नाही का, जाऊ सकुबाई वाळू गोवर्धने, गजराम विठोबा गोवर्धने मुलगा, जयराम विठोबा गोवर्धने मुलगा, गणेश वाळू गोवर्धने, निवृत्ती वाळू गोवर्धने, अशोक गजराम गोवर्धने, सुनीता सुनील बंदावणे, लीलाबाई गजराम गोवर्धने, जिजाबाई जयराम गोवर्धने, मीराबाई बैरू कडभाने, सरलाबाई अर्जुन गाढवे, नाही का, झेल्याबाई रंगनाथ गाढवे, उषा नवनाथ टोचे, मुक्ता रुंजा गाढवे, सविता सोपान चौधरी, संपत जयराम गोवर्धने, राजेंद्र जयराम गोवर्धने, संजय जयराम गोवर्धने आणि अलका गजराम गोवर्धने, असा सगळा ह्या आईंचा परिवार. आणि या परिवाराच्या निमित्तानं आपण त्यांना आईला श्रद्धांजली देण्याकरता आलो. 15-20 मिनटं जास्त झाली. आमची बाबा वैभव महाराजांचे आजोबा, आमचे आकाश महाराज
नाही का आमचे प्रभाकर बाबा, आमचे तुकाराम महाराज बाबा आणि गुरुकुलातील विद्यार्थी सर्वांना दंडवत करतो आणि एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा विठोबा माये